कोकणातला पाऊस म्हणजे फक्त पाऊस नसतो, तो जमिनीवर पडणारा अंधार असतो. देवगड तालुक्यात समुद्राजवळ एक छोटीशी वाडी होती, दाभोळकर वाडी. नारळाची झाडं, आंब्याच्या बागा, लाल मातीचे रस्ते आणि रात्री समुद्राच्या लाटांचा येणारा आवाज, सगळं अगदी शांत. पण त्या वाडीतल्या लोकांच्या डोळ्यात कायम एक भीती दिसायची. पुण्यात राहणारा सौरभ अनेक वर्षांनी आपल्या आजोळाला आला होता. त्याची आई खूप दिवसांपासून सांगत होती, रात्री उशिरा बाहेर जाऊ नकोस आणि समुद्राकडच्या जुन्या विहिरीजवळ तर अजिबात जाऊ नको. सौरभ हसत म्हणाला, आई, अजूनही गावात भूतांच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात का? आई काही बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर अचानक गंभीरपणा आला. त्या रात्री जोरदार पाऊस सुरू होता. कौलारू घरावर पडणाऱ्या पावसाचा आवाज पूर्ण घरभर घुमत होता. आजी देवघरात बसून मंद आवाजात रामरक्षा म्हणत होती. सौरभचा लहानपणीचा मित्र गणेश त्याला भेटायला आला. चल ना रे, समुद्रावर जाऊ, किती भारी वातावरण आहे. आत्ता रात्री 11 वाजता? सौरभने विचारलं. गणेश हलकासा हसला. तू शहरातला झाला आता, आधी तर आपण रात्रभर फिरायचो. दोघंही रेनकोट घालून बाहेर पडले. गावात पूर्ण अंधार होता. फक्त अधूनमधून विजा चमकत होत्या. लाल मातीच्या रस्त्यावरून चालताना त्यांच्या चपलांना चिखल चिकटत होता. समुद्राजवळ पोहोचल्यावर थंड वारा अंगावर आदळला. समोर काळाकुट्ट समुद्र उसळत होता. गणेश अचानक थांबला. ऐकला का आवाज? कसला? कोणीतरी रडतंय. सौरभने कान दिला. खरंच लाटांच्या आवाजामध्ये कुठेतरी एका बाईच्या रडण्याचा मंद आवाज येत होता. कुठून येतो हा आवाज? सौरभ घाबरत म्हणाला. गणेशने दूर बोट दाखवलं. समुद्राकडच्या जुन्या विहिरीजवळ पांढऱ्या साडीमध्ये कोणीतरी उभं होतं. वीज चमकली आणि त्या बाईचा चेहरा क्षणभर दिसला. पूर्ण फिकट, डोळे काळेकुट्ट, केस चेहऱ्यावर चिटकलेले. सौरभच्या अंगावर काटा आला. गणेश, चल इथून. पण गणेश काही हलत नव्हता. तो त्या बाईकडे बघतच उभा होता. अचानक ती बाई हळूहळू विहिरीच्या दिशेने मागे सरकू लागली. पण तिचे पाय जमिनीवर चालत नव्हते, ती हवेत सरकत होती. सौरभने घाबरून गणेशचा हात पकडला. चल रे लवकर. तेवढ्यात विहिरीतून जोरात पाण्याचा आवाज आला. धप्प, जणू कोणीतरी आत उडी मारली होती. दोघंही भीतीने तिथे धावत गेले. विहिरीत खाली काळं पाणी होतं, पण त्या पाण्यात काहीतरी हलत होतं. हळूहळू एक चेहरा वर येऊ लागला. तीच बाई, पण आता तिचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते. ते विहिरीतून वर बघत विचित्र हसू लागली. गणेश. तिने थेट गणेशचं नाव घेतलं. सौरभ थरथरला. तिला तुझं नाव कसं माहिती? गणेशचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. तो हळू आवाजात म्हणाला, कारण ती माझी बहीण आहे. सौरभ हादरला. काय? गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. ती 5 वर्षापूर्वी इथे बुडून मेली, पण गावातले लोक म्हणतात ती अजूनही रात्री परत येते. तेवढ्यात विहिरीतलं पाणी अचानक जोरात हलू लागलं. त्या बाईचा चेहरा अजून वर आला आणि अचानक तिचा हात विहिरीतून बाहेर आला. लांब, काळाकुट्ट, पूर्ण सडलेला. त्या हाताने थेट गणेशचा पाय पकडला. गणेशा, खाली ये. गणेश जोरात ओरडला. सौरभने त्याला ओढायला सुरुवात केली, पण त्या हाताची पकड खूपच मजबूत होती. विजांचा कडकडाट झाला आणि पुढच्या क्षणी गणेश अचानक विहिरीत ओढला गेला. गणेश! सौरभ जोरात किंचाळला. तो विहिरीत खाली बघत राहिला, पण आता तिथे फक्त काळं पाणी होतं आणि त्या पाण्यावर हळूहळू तरंगत होती गणेशची चप्पल. सौरभचा आवाज संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर घुमला. पाऊस आणखी जोरात कोसळत होता. विजा चमकत होत्या आणि त्या जुन्या विहिरीत फक्त काळं, शांत पाणी दिसत होतं. क्षणभर सौरभला वाटलं उडी मारून गणेशला वाचवावं, पण विहिरीतून अचानक थंड वाऱ्याचा झोत वर आला. त्या वाऱ्यासोबत कुजलेल्या माशांचा आणि ओल्या मातीचा भयानक वास आला. सौरभ 2 पावले मागे सरकला. तेवढ्यात सौरभ, कोणीतरी अगदी त्याच्या कानाजवळ कुजबुजलं. तो दचकून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त समुद्राच्या लाटा, नारळाची हलणारी झाडं आणि काळोख. सौरभ जीवाच्या आकांताने गावाकडे धावू लागला. चिखलात पाय घसरत होते. श्वास फुलला होता, पण तो थांबला नाही. शेवटी तो घरात पोहोचला. दार उघडताच
आजी उठून उभी राहिली. कुठं गेला होतास रे एवढ्या रात्री? सौरभ थरथरत म्हणाला. गणेश विहिरीत पडला. त्या बाईने त्याला ओढलं. हे ऐकताच आजीच्या हातातली माळ खाली पडली. आईचा चेहरा फटकन पांढरा झाला. तू त्या विहिरीजवळ गेला होतास? आई म्हणाली. सौरभ काही बोलला नाही. आजी हळूहळू देवघराकडे गेली आणि तिने तिथून एक छोटासा ताईत काढला. तो ताईत सौरभच्या गळ्यात घालत म्हणाली, आजपासून सूर्य मावळल्यावर घराबाहेर पडायचं नाही. पण गणेश आता परत येणार नाही. घरात शांतता पसरली. फक्त बाहेर पावसाचा आवाज. त्या रात्री सौरभला झोप लागत नव्हती. त्याच्या डोक्यात सतत ती विहीर, ती बाई आणि गणेशची किंकाळी फिरत होती. रात्रीचे जवळपास 3 वाजले असतील. खिडकीवर कोणीतरी टकटक करत होतं. सौरभ सावधपणे उठला. खिडकीच्या बाहेर पूर्ण अंधार होता. आवाज पुन्हा आला. त्याने हळूच खिडकीचा पडदा बाजूला केला आणि त्याचं रक्त गोठलं. खिडकीच्या बाहेर गणेश उभा होता, पूर्ण भिजलेला. त्याच्या अंगावर चिखल होता आणि डोळे पूर्ण पांढरे झाले होते. तो हळूहळू हसत होता. सौरभ, दार उघड. सौरभ घाबरून मागे सरकला. गणेश. खिडकीबाहेरचा गणेश विचित्र आवाजात म्हणाला, ती तुला बोलावतंय. तेवढ्यात आजी खोलीत आली. तिने खिडकीकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. मागे हो. आजीने जोरात सौरभला ओढलं आणि खिडकीवर पाणी शिंपडलं. क्षणात बाहेरचा गणेश जोरात किंचाळला. त्याचा चेहरा विकृत झाला. डोळे काळे पडले आणि पुढच्या क्षणी तो अंधारात गायब झाला. सौरभ घामाघूम झाला होता. हे काय होतं आजी? आजी थरथरत बसली. ती आता तुला सोडणार नाही. ती म्हणजे कोण? आजी काही क्षण शांत राहिली. मग मंद आवाजात म्हणाली, 5 वर्षापूर्वी गणेशची बहीण मुक्ता समुद्रात बुडून मेली नव्हती. सौरभ चकित झाला. मग? आजीच्या डोळ्यात भीती होती. तिला गावकऱ्यांनी मारलं होतं. खोलीत शांतता पसरली. बाहेर पाऊस कोसळत होता. का मारलं? सौरभने विचारलं. आजी हळूहळू बोलू लागली. त्या काळात गावात विचित्र मृत्यू सुरू झाले होते. लोक म्हणायचे, मुक्तावर काहीतरी आलंय. रात्री ती समुद्रकिनारी एकटी फिरायची, स्वतःशी बोलायची आणि तिच्या घराजवळून जाणाऱ्यांना रडण्याचा आवाज ऐकू यायचा. मग गावकऱ्यांनी काय केलं? आजीने डोळे मिटले. एका रात्री त्यांनी तिला पकडलं आणि त्या विहिरीत जिवंत फेकून दिलं. सौरभच्या अंगावर काटा आला. गणेशला हे माहीत होतं? हो, पण तो कुणालाच काही बोलला नाही. तेवढ्यात घराच्या मागच्या दरवाजावर काहीतरी आदळलं. सगळे दचकले. पुन्हा जणू कोणीतरी पूर्ण ताकदीने दरवाजा वाजवत होतं. आणि मग बाहेरून आवाज आला, आई, दार उघड. तो गणेशचा आवाज होता, पण आजीच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं, बाहेर जो उभा होता तो गणेश नव्हता. आई, उघड ना दार. बाहेरून पुन्हा गणेशचा आवाज आला, पण त्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. तो आवाज जणू खूप खोल पाण्याखालून येत होता. दरवाजा पुन्हा हादरला. सौरभ घाबरून मागे सरकला. आई रडू लागली. पण आजीने देवघरातून एक जुनी पितळी घंटा उचलली आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. बाहेरचा आवाज अचानक बदलला. आजी, मला आत येऊ दे. आता तो आवाज गणेशचा नव्हता. तो एका बाईचा होता, खरखरीत, थंड आणि रागाने भरलेला. घराच्या भिंतीवर पाण्याचे डाग उमटायला लागले. छतावरून काळसर पाणी थेंब थेंब खाली पडू लागलं आणि घरभर समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा वास पसरला. सौरभच्या हातापायांना कंप सुटला. तेवढ्यात खिडकीबाहेर कोणीतरी वेगाने धावल्यासारखं दिसलं. सगळ्या खिडक्या एकाच वेळी हादरू लागल्या. आई किंचाळली, ती आलीये. आजी जोरात ओरडली. कोणीही दार उघडायचं नाही. अचानक घराच्या मागच्या बाजूने विचित्र हसण्याचा आवाज आला. सौरभने भीतीने मागे वळून पाहिलं आणि त्याचं रक्त गोठलं. घराच्या मागच्या खिडकीवर एक चेहरा चिटकलेला होता. मुक्ता. तिचे केस पूर्ण ओले होते, डोळे काळे पडले होते, ओठ फाटलेले आणि तिच्या तोंडातून काळं पाणी बाहेर येत होतं. ती हळूहळू हसू लागली. सौरभ, तू पण येणार ना खाली? खिडकीवर तिच्या लांब नखांचे ओरखडे उमटले. अचानक खिडकीची काच फुटली. आई जोरात किंचाळली. पण त्याच क्षणी आजीने ताईत खिडकीच्या दिशेने फेकला. मुक्ता वेदनेने किंचाळली. तिचा चेहरा धुरासारखा विरघळू लागला आणि काही सेकंदात ती गायब झाली. घरात शांतता पसरली. फक्त सगळ्यांचा धाप लागलेला
श्वास ऐकू येत होता. थोड्या वेळाने आजी खाली बसली. तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. ती आता बदला घेते, सौरभ हळू आवाजात म्हणाला. पण माझा काय संबंध? आजीने त्याच्याकडे पाहिलं. कारण तुझ्या आजोबांनीच तिला विहिरीत ढकललं होतं. काय? आई रडत खाली बसली. हे सत्य तुला कधीच कळू नये म्हणून आम्ही तुला गावापासून दूर ठेवलं. सौरभच्या डोक्यात सगळं फिरू लागलं. त्याचे आजोबा गावात खूप मानाचे माणूस होते. सगळे त्यांना देव माणूस म्हणायचे. मग त्यांनी असं का केलं? आजी काही क्षण शांत राहिली. मग ती मंद आवाजात म्हणाली, त्या रात्री गावात एका मुलाचा मृतदेह सापडला होता. लोकांनी आरोप केला की मुक्ता चेटकीन झाली आहे. तुझ्या आजोबांनी गावकऱ्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण जमाव वेडा झाला होता. आणि मग त्यांनी मुक्ताला ओढत त्या विहिरीजवळ नेलं. ती खूप रडत होती, मदतीसाठी ओरडत होती. आजीचा आवाज थरथरला, पण कोणी ऐकलं नाही. बाहेर वीज कडकडली. तेवढ्यात घराच्या वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. सगळे गोठले. वर तर कोणीच नव्हतं. पुन्हा आवाज आला. जणू कोणीतरी ओल्या पायांनी हळूहळू चालत होतं. सौरभच्या अंगावर काटा आला. ती वर गेलीये, आई म्हणाली. अचानक वरून एक वस्तू खाली पडली. सगळे दचकले. सौरभने हळूच वरच्या जिन्याकडे पाहिलं. पूर्ण अंधार, पण त्या अंधारात कोणीतरी उभं होतं. लांब केस, पांढरी साडी, म्हणजेच मुक्ता. ती जिन्याच्या वर उभी राहून खाली पाहत होती आणि तिच्या शेजारी गणेश उभा होता. पण आता त्याचा चेहरा माणसासारखा दिसत नव्हता. त्याचे तोंड विचित्रपणे फाटलं होतं. डोळ्यात फक्त काळोख होता. तो हळूहळू हसत म्हणाला, सौरभ, ती तुला विहिरीत बोलावतंय. तेवढ्यात घरातील सगळे दिवे बंद झाले. पूर्ण अंधार होता आणि त्या अंधारातून अचानक थंड हाताने सौरभचा पाय पकडला. सौरभ जोरात किंचाळला. त्याच्या पायाला पकडलेला हात बर्फासारखा थंड होता. पूर्ण अंधारात त्याला फक्त ओल्या नखांची पकड जाणवत होती. आजी, वाचव, तो ओरडला. तेवढ्या देवघरातील छोटी तेलाची समई पुन्हा पेटली. फिकट पिवळ्या प्रकाशात सगळं दिसू लागलं आणि सौरभचा श्वास अडकला. त्याच्या पायाला पकडलेला हात जमिनीखालून बाहेर आला होता. काळाकुट्ट सडलेला आणि त्यावर समुद्रातील शैवाल चिटकलेले. क्षणात तो हात जमिनीत परत गेला. आई रडू लागली. आजीने थरथरत्या आवाजात म्हटलं, ती त्याला घेऊन जाणार. पण का? आजी काही बोलणार. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून गणेशच्या हसण्याचा आवाज आला. तो आवाज हळूहळू संपूर्ण घरभर घुमू लागला. सौरभने धाडस करून जिन्याकडे पाहिलं. वर आता कोणीच नव्हतं, पण ओल्या पावलांचे ठसे मात्र स्पष्ट दिसत होते. ते ठसे हळूहळू जिन्यावरून खाली येत होते. जणू कोणी अदृश्य माणूस खाली उतरत होता. आईने डोळे घट्ट मिटले. देवा, वाचव. सौरभच्या लक्षात आलं, ते ठसे थेट त्याच्याकडे येत होते. अचानक घराच्या बाहेर कुत्रे जोरजोरात भुंकायला लागले आणि मग एकदम शांतता. कोकणातील ती भयानक शांतता. ना वारा, ना पाऊस, ना किड्यांचा आवाज, फक्त मृत शांतता. आजी अचानक उठली. आपल्याला आता लगेच देवळात जायला लागेल. आता? आई घाबरत म्हणाली. हो, नाहीतर सकाळ होण्याआधी ती सौरभला घेऊन जाईल. सगळे घाईघाईने बाहेर पडले. गावात पूर्ण अंधार होता. वीज गेली होती. फक्त दूर समुद्राच्या लाटा ऐकू येत होत्या. लाल मातीच्या रस्त्यावरून चालताना सौरभला सतत वाटत होतं, कोणीतरी त्यांच्या मागे चालतंय. तो वारंवार मागे वळून पाहत होता, पण तिथे कोणीच नव्हतं. देवळाजवळ पोहोचताच आजी थांबली. ते जुनं कोकणी मंदिर होतं, काळ्या दगडांचं. आजूबाजूला मोठमोठी वडाची झाडं. मंदिराच्या ओट्यावर गावातील एक म्हातारा बसला होता. लांब पांढरी दाढी, डोळ्यात विचित्र चमक. तो होता भिकू काका. गावातले लोक म्हणायचे, त्याला मृत आत्मे दिसतात. भिकू काकांनी सौरभकडे पाहिलं आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. उशीर झालाय, आजी घाबरत म्हणाली. काहीतरी उपाय सांगा. भिकू काका हळूहळू उठले. ती फक्त बदला घेत नाहीये, ती कोणाला तरी शोधतंय. कोणाला? सौरभने विचारलं. भिकू काका काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, तिचं मूल. सगळे हादरले. मुक्ता गरोदर होती. सौरभच्या अंगावर काटा आला. काय? आजीने डोळे खाली केले. हे गावात कुणालाच माहीत नव्हतं. भिकू काका म्हणाले, ज्या रात्री तिला विहिरीत टाकलं त्या रात्री तिच्यासोबत बाळही मेलं. मंदिरात अचानक थंड वारा फिरला.
समयची ज्योत जोरात हलली आणि मंदिराच्या बाहेर कोणीतरी चालल्याचा आवाज आला. भिकू काका म्हणाले, ती इथे आली आहे. मंदिराच्या दाराजवळ हळूहळू एक सावली दिसू लागली. पांढरी साडी, ओले केस आणि हातात एक छोटंसं बाळ. पण ते बाळ जिवंत नव्हतं. त्याचा चेहरा काळाकुट्ट होता, डोळे पूर्ण उघडे. सौरभचा घसा कोरडा पडला. मुक्ता मंदिराच्या दारात उभी राहिली. ती थेट सौरभकडे पाहत होती. मग ती हळू आवाजात म्हणाली, माझं बाळ मला परत दे. तेवढ्या सौरभच्या गळ्यातील ताईत अचानक तापायला लागला, इतका गरम की त्याच्या त्वचेवर भाजल्यासारखा वाटू लागला. तो वेदनेने ओरडला आणि पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर अचानक विचित्र दृश्य दिसू लागलं. त्या जुन्या रात्रीचं दृश्य. गावकरी मशाला घेऊन उभे होते. मुक्ता रडत होती आणि तिला विहिरीत ढकलणाऱ्या लोकांमध्ये सौरभचे आजोबा एकटे नव्हते. तिथे अजून एक माणूस होता, भिकू काका. सौरभ अविश्वासाने त्यांच्याकडे पाहत राहिला. मंदिरातील समयीचा प्रकाश हलत होता आणि त्या प्रकाशात भिकू काकांचा चेहरा विचित्र दिसत होता. आजी हादरली. तू पण होतास त्या रात्री? भिकू काका काही क्षण शांत उभे राहिले. बाहेर समुद्राचा आवाज अचानक वाढला होता, जणू प्रचंड वादळ येत होतं. शेवटी भिकू काका मंद आवाजात म्हणाले, हो, मी तिथे होतो. मंदिरात शांतता पसरली. सौरभच्या डोळ्यात राग भरला. मग तुम्ही तिला वाचवलं का नाही? भिकू काकांनी डोळे मिटले. मी प्रयत्न केला होता, पण गाव वेळ झालं होतं. त्यावेळी लोकांना वाटत होतं की मुक्ता अपशकुनी आहे. मुक्ता अजूनही मंदिराच्या दारात उभी होती. तिच्या हातातलं मृत बाळ हळूहळू हलत होतं. त्याचे छोटे काळे डोळे आता सौरभकडे वळले. सौरभच्या अंगावर काटा आला. भिकू काका पुढे आले. त्या रात्री खरं काय झालं ते मी आजपर्यंत कुणाला सांगितलं नाही. बाहेर वीज कडाडली. मुक्ता चेटकी नव्हती. गावातल्या एका जमीनदाराच्या मुलाने तिच्यावर जबरदस्ती केली होती. ती गरोदर राहिली, पण गावात बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी तिच्यावर भुताटकीचे आरोप केले. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. देवा, भिकू काका पुढे म्हणाले, त्या रात्री गावकऱ्यांनी तिला मारण्यासाठी नेलं. तुझे आजोबा विरोध करत होते, पण जमावासमोर ते हरले. सौरभ गोंधळला. मग त्यांनी तिला विहिरीत ढकललं. भिकू काका हळू आवाजात म्हणाले, नाही. मंदिरातील समय अचानक विझली. पूर्ण अंधार आणि त्या अंधारात फक्त भिकू काकांचा आवाज ऐकू येत होता. मुक्ताने स्वतः उडी मारली. क्षणात थंड वारा मंदिरात घुसला. समय पुन्हा पेटली. मुक्ता आता मंदिराच्या अगदी आत आली होती. तिचे ओले केस जमिनीवर रेंगाळत होते. ती थेट सौरभसमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त वेदना होती. ती कुजबुजली, मला न्याय हवा होता. सौरभच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला अचानक सगळं समजू लागलं. ही आत्मा लोकांना मारत नव्हती. ती फक्त तिच्यावर झालेला अन्याय विसरू शकत नव्हती. तेवढ्यात मंदिराच्या बाहेरून गावकऱ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. सगळे बाहेर धावत आले आणि त्यांनी जे पाहिलं ते पाहून सगळ्यांचे पाय थरथरले. समुद्राचं पाणी गावात शिरत होतं. मोठमोठ्या लाटा थेट वाडीकडे येत होत्या. लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते. भिकू काका घाबरून म्हणाले, ती रागावलीये, ती संपूर्ण वाडी बुडवेल. मुक्ता समुद्राकडे पाहत उभी राहिली. तिच्या भोवती काळं पाणी फिरत होतं. अचानक सौरभ तिच्या समोर गेला. मुक्ता, ती हळूहळू त्याच्याकडे वळली. तुझ्यावर अन्याय झाला, पण निरपराध लोकांना शिक्षा करू नकोस. क्षणभर शांतता, फक्त समुद्राचा प्रचंड आवाज. मुक्ताच्या डोळ्यातून काळसर पाणी वाहू लागलं. माझं बाळ, सौरभने हळू आवाजात म्हटलं. तुमचा अंतिम संस्कार करू, गावासमोर सत्य सांगू, तुला न्याय मिळवून देऊ. मुक्ता शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर हलकसं दुःखी हास्य उमटलं. समुद्राचा आवाज हळूहळू कमी होऊ लागला. वारा थांबला. मुक्ताने हातातल्या बाळाकडे पाहिलं आणि दोघांचं शरीर हळूहळू धुक्यासारखं विरघळू लागलं. गायब होण्याआधी ती शेवटचं एक वाक्य म्हणाली, आता मला भीती नाही. पुढच्या क्षणी ती पुन्हा नाहीशी झाली. आकाशातला पाऊस थांबला. कोकणातली पहाट हळूहळू उजळू लागली. त्या दिवसानंतर दाभोळकर वाडीतल्या विहिरीजवळ पुन्हा कोणालाच रडण्याचा आवाज ऐकू आला नाही. गावकऱ्यांनी मुक्ता आणि तिच्या बाळासाठी समुद्रकिनारी छोटंसं मंदिर बांधलं. पण आजही पावसाळ्यात मध्यरात्री जर कोणी त्या जुन्या विहिरीजवळ गेला तर समुद्राच्या आवाजात एक बाई हलक्या आवाजात कुजबुजताना ऐकू येते.